नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. ताईंनो, आज 29 ऑक्टोबर आणि आपल्या महिन्याचे फक्त आता 2 दिवस उरलेले. त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपले कुठले कामं बाकी ते आपण त्वरित बघावं आणि ते पूर्ण करावे. तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही, तर बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024, ऑक्टोबर 2024, नोव्हेंबर 2024 आणि डिसेंबर 2024 ह्या अशा 3 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता हा येऊन गेला आणि आज डिसेंबरचा जमा झाला आणि मागील 8 दिवसामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024चा प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला होता. तर बघा, मी माझ्या गटातील देखील बऱ्याचशा ताईंचं चेक केलं आणि तेच मी तुम्हाला सांगते. आणि खूप साऱ्या ताईंनी मला असं पण विचारलं होतं की आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला चेक करता येईल. तर बघा, आपल्याला काय बघायचं आहे, MPR मासिक अहवाल. इथेच तुमच्या सगळ्यांची गडबड होत आहे ताईंनो. त्याच्यामुळे जरी तुमचा मागचा महिना गेलेला असेल तर ह्या महिन्यामध्ये देखील तुम्हाला दुरुस्त करायला अजून वेळ आहे. जर तुमचे सॅम्याम, SOW आणि लठ्ठपणामध्ये जर तुमचे मुलं येत असतील, चुकीनं जर भरलं गेलं असेल, बघा, चुकीनं जर भरलं गेलं असेल म्हणजे आपल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये चुकून जर भरलं गेलं असेल तर ते दुरुस्त करता येईल. परंतु चुकून भरलं गेलं असेल तर आणि याच्या मानाने एवढे लाभार्थी असू शकत नाही. कदाचित तुमची भरण्यात मिस्टेक होत आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या महिन्यांचे अहवाल चेक करायचे आहेत. या पद्धतीने मी दाखवते तिथं. आणि नेमकं कुठं चूक होते, तुमचा प्रोत्साहन भत्ता का जातो, कारण बऱ्याच ताईंना 6 आणि 5 मार्क्स आहेत. बहुतेकांना 6 आहेत, काहींना 5 आहेत. मग आपल्याला 7 पासून प्रोत्साहन भत्ता आहे, पण 5 आणि 6 वाल्यांचं काय, तर काय तुमचे कोणाचे शेवटचे 4 ऑप्शन गेलेले आहेत तर कोणाचे सुरुवातीचं अटेंडन्सचं ऑप्शन गेलेलं आहे. मी स्वतः माझ्या बीटमधलं जे चेक केलं त्याच्यावरून तुम्हाला सांगते. बघा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही खात्री करून घ्या की कशा पद्धतीने. आता आधी आपल्याला प्रत्येक महिन्याचा जानेवारीपासून, आता डिसेंबरपर्यंतच गेलं, परंतु जानेवारी 2025 पासूनचा अहवाल आतापर्यंत तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने. आता आपल्याला पहिले याला MPRवर आपल्याला क्लिक करायचे. आपण व्हिडिओ पूर्ण बघत नाही, आपल्याला घाई असते, त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास हा. त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला म्हणजे तुम्हाला स्वतः खात्री होणार की तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आहे किंवा नाही, तिथंच तुम्ही क्लिअर करू शकता. आता बघा, जर तुम्ही पाहिलं तर हा सप्टेंबर 2025चा मासिक अहवाल आहे. आता आपल्याला जानेवारीपासून बघायचे, ते आपण आरामात बघू शकतो. बऱ्याच जणांचं जे मी पाहिलं तर ते चित्र इथलंच जे आहे, इथलं त्या चित्रामुळे तुमचे प्रोत्साहन भत्त्याचे जे हे आहे ते गेलेले आहेत. तर बघा, तुम्ही पहिला आता हा 60 एकूण माझे वजनांचे लाभार्थी होते, 60 पैकी 60चं वजन झालेत, म्हणजे काम 100% आहे, याच्यात डाऊट नाही. मग आता तुमचं तीव्र बुटकेपणा, मध्यम बुटकेपणा हा कॉलम मिळून बऱ्याच जणांचे जास्तीचे आकडे आहेत. आता 60च्या मानाने 8 काही वावगे नाहीत, म्हणजे असू शकतात, ते कमी आता हळूहळू होतील. आपण आपल्या पद्धतीने करतो. चुकीचं काम करा असं देखील मी सांगत नाही, खोटं काम करा असं देखील मी सांगत नाही, परंतु अनावधानाने आपल्याकडनं जर चुकीचे वजन टाकले गेले असतील, चुकीच्या उंच्या टाकल्या गेल्या असतील तर त्याच्यामुळे देखील त्याचा दुष्परिणाम हा तुमचा प्रोत्साहन भत्तावर झालेला आहे. कारण खूप साऱ्या ताई म्हणाल्या का मग चुकीचं काम करायचं का, बोगस काम करायचं, तर मुळीच नाही. तर बघा, आपली जे लाभार्थी असतात त्याच्यानुसार तुमच्याकडनं अनावधानाने चुकीचं जर टाकलं गेलं असेल तर मात्र तुम्ही बदल करू शकता. तुम्ही नाही, आपल्या मॅडम हे बदल करू शकता. तुमचा जर हा आकडा वाढत असेल, आता हा मासिक रिपोर्ट मागच्या महिन्याचा आपल्याला दुसऱ्या महिन्याला 7 तारखेला दिसतो. आता चालू ऑक्टोबर महिन्याचा रिपोर्ट आपल्याला 7 तारखेला 7 नोव्हेंबरच्या पुढेच बघायला मिळेल. परंतु तुम्ही एक लाभार्थ्याला क्लिक करून तुम्ही बघू शकता तुमचे लाभार्थी. जर वरच राहून असेल पिवळा लाल तर तो सॅम्यामला असतो, हे क्लिअर असतं. म्हणजे आपले एकूण पटापैकी तुमचे लाभार्थी जास्तीत जास्त जर तुमचं कुपोषण असेल तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जातो. त्याच्यानंतर हा एक, याला 1 मार्क, याला 1 मार्क, म्हणजे बघा, सौम्य, तीव्र कमी वजन आणि मध्यम कमी, म्हणजे आपण याला MEW SOW म्हणतो, याला 1 मार्क होते. त्याच्यानंतर तीव्र बुटकेपणा MCM आणि SCM, बघा, तीव्र आणि मध्यम बुटकेपणा, तिथं खुजेपणा आहे. जो प्रोत्साहन भत्ताची एक्सेल सीट आहे तिथे खुजेपणा आहे. खुजेपणा आणि बुटकेपणा याचा अर्थ एकच होतो. त्याच्यामुळे हे दोघं मिळून देखील आपले मार्क्स होते. म्हणजे या दोघांना जर तुम्ही पाहिलं तर यांना देखील 1-1 मार्क्स होते. त्याच्यानंतर म्हणजे हे याला 1 याला 1 असे ते धरून होते. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं अति जाड आणि जाड, ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, ते लठ्ठपणाचे जर लाभार्थी तुमच्या, आता तुम्ही जर पाहिलं तर शक्यतोवर हा आकडा असत नाही. जर असला तर एखादा असू शकतो, जास्त असू शकत नाही. जर तुमचे चुकून म्हणते मी, चुकून वजन जर टाकले गेले असतील तर हे असं असेल. आणि त्याच्यानंतर अतितीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित म्हणजे हे सॅम्यामचे असे आपल्याला
1 2 मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ना, आज रिपीट करते, पण आज माझा मुद्दा आहे की तुम्हाला मासिक अहवाल आपल्याला मागचे चेक करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुमचे 4 मार्क्स हे बऱ्याच जणांचे गेलेले आहेत. गृह बीटी सगळ्या ताई पूर्ण करतायत, त्याच्यामध्ये नो डाऊट तो प्रॉब्लेम नाही. बऱ्याच जणांची अटेंडन्स पूर्व शालेय शिक्षण जर तुम्ही पाहिलं, आता 33 पैकी 28 मुलं माझे 21 दिवस आहेत, म्हणजे माझं 80% वर काम 90% वर काम आहे, हे देखील आपल्याला क्लिअर होतं. त्याच्यानंतर जर THR आहे, जर तुम्ही पाहिला तर बघा घरपोच आहार 33 लाभार्थी आहेत, 33 लाभार्थ्यांचं 100% दिलेलं आहे. हे आपल्याला एक एक चेक करायचं आहे. आपले लाभार्थी आपलं रजिस्टर आणि अहवाल आपल्याला चेक करायचं, म्हणजे तुम्हाला तिथंच कळून जाणार की तुमचा प्रोत्साहन भत्ता आहे किंवा नाही. तर आपल्याला आता बघायचं आहे की मासिक अहवाल आपल्याला जानेवारीपासून बघायचे. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, हे ऑप्शन दिसतंय, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केलं, आता तुम्हाला कुठल्या महिन्याचं बघायचं आहे. आता तुम्ही डायरेक्ट इथं जे ऑप्शन आहे ते इथे आपल्याला काय करायचं, आता 25चं जे तर आपल्याला फक्त आता महिने बदलत जायचे आहेत. बघा आता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते, बघा अशा पद्धतीने आपण महिने बघा. आता जर तुम्ही पाहिलं तर डिसेंबर महिना येणार, बघा जर पाहिलं तर डिसेंबर महिना आता येणार नाही. तर आता आपण जानेवारी 2025 पासूनचं बघू शकतो. आता बघा जानेवारी 25 आलेला आहे. आता तारीख कुठली असू द्या, आणि आपल्याला फक्त आता खाली दिलेला आहे, आपल्याला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. असं आपल्याला एक एक महिन्याचं जर आपण बघायचं म्हटलं तर आपण अशा पद्धतीने बघा. आता जानेवारी जर तुम्ही इथं पाहिला तर तुम्हाला जानेवारी महिना हा बदल झालेला दिसतोय, आणि तो जानेवारी महिना बदल झाल्यानंतर मग ह्या पद्धतीने आपल्याला इथं बघत जायचं आहे. बघा इथंच आपण बघत जातो, आणि त्याच्यानंतर आपल्याला समजून जाईल की आपल्याला प्रोत्साहन भत्ता आहे किंवा नाही. बघा आता माझी गृह भेट मिस झालेली आहे, पण आपल्याला 80%च्या वर काम सांगितलं, त्याच्यामुळे तो मायनर आहे. त्याच्यानंतर आपल्याला तर कुपोषण बघायचं आहे. बघा जर इथं बघितलं तुम्ही तर ही आकडेवारी आपल्याला चेक करायची, कुपोषणाची करायची, सगळीच गृह भेटीची करायची, सगळ्या पद्धतीनं. तर तुम्ही पाहिलं तर बघा अशा पद्धतीने हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, आणि इथंच बऱ्याच जणांचे 4 मार्क्स हे जात आहेत. पण हे सगळं चेक करून तुमच्या नक्कीच एक लक्षात येणार की तुम्ही नोव्हेंबर 2025चा ज्यावेळेस तुम्ही वजनं भराल त्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक भराल, घाई करायची नाही. आपल्याला रोजचे 10 ते 12 वजनं ही टाकायची असतात. रोजचे 10 ते 12 वजनं टाकायचे. तुम्ही 12 तारखेपर्यंत टाकली, 13 तारखेपर्यंत टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यांच्याकडे जास्त लाभार्थी त्यांनी तितक्या दिवसापर्यंत टाका, परंतु अगदी काळजीपूर्वक वजनं टाका. तर बघा इथं तुम्ही जर बघितलं अतिलठ्ठचा कॉलम माझा नसतोच, हा पण कॉलम नसतो. मध्यम तीव्र म्हणजे हे मॅमचं बालक आहे, इथं मध्यम MEWचे आहेत, आणि बुटकेपणा हा जवळपास माझा सारखाच असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्व शालेय शिक्षण पण तुम्ही बघू शकता. 32 मुले त्यापैकी 25 आहेत. तर असे एक एक तुम्हाला THRचे 100% आहेत. हे पण आपल्या जे होते निकष त्याच्यानुसार आहेत. आता कदाचित बदलू शकतात, परंतु ते बदलायच्या आधी आपल्याला तसं सांगण्यात येईल, हे आपल्याला सांगण्यात आलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला जानेवारीचा पहिला अशा पद्धतीने तुम्ही एक एक मंथ बदलवत. आता फेब्रुवारी आहे, तुमचा मार्च आहे, तर असं एक एक कन्फर्म करून तुम्ही प्रत्येक महिन्याचं ह्या पद्धतीने बघू शकता. हे बघा ह्या पद्धतीने. आता जर तुम्ही पाहिलं तर हा मार्चचा रिपोर्ट आहे. तर बघा ह्या पद्धतीनं आता आकडेवारी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकते. खालचं आपलं नाही, खालचं आपल्या निकषात नाही, पौष्टिक पुरके आपल्या निकषामध्ये नाहीत, परंतु आपल्या निकषाचा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे वजन आणि उंची जी भरलेली आहे. आता हे 62 पैकी एवढं हे कुपोषण आहे, हे आहे. तर हा जो बेस आहे आपला, तर याच्याला आपल्याला 4 गुण आहेत. तर हे तुम्ही चेक करा, तुम्हाला तिथंच क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर तुमच्या गृहबेटी देखील त्याच्यामध्ये आहेत, गृहबेटी देखील याच्यात आहे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पूर्व शालेय शिक्षण देखील आपला एक भाग आहे हा, आणि हा आकडा आपल्याला चेक करायचा आहे, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचं THR असतो, तर THR बघा घरपोच आहार, हे देखील तुम्हाला बघणं महत्त्वाचं आहे, हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अशी आपली आकडेवारी आहे. आपलं रजिस्टर हे आपण बघू शकता अशा पद्धतीने. मला 1-2 ताईंचेच कमेंट होत्या की ताई आम्हाला महिना बदलायचा आहे, प्रत्येक महिन्याचा मासिक अहवाल बघायचा आहे. तर तो आपण अशा पद्धतीने एप्रिलचा बघू शकता, मेचा बघू शकता, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंतचा अहवाल आपण बघू शकतो. ऑक्टोबरचं येण्यासाठी आपल्याला 7 नोव्हेंबरची वाट बघावी लागणार. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही प्रोत्साहन भत्तासाठी तुम्ही इलिजिबल आहात का, पात्र आहात का, तर हे पाहण्यासाठी तुम्हाला तुम्ही स्वतःच तुमचं हे जे आहे मासिक अहवाल त्याच्यावर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर CB कार्यक्रम आता बऱ्याच वर्षा म्हणजे जवळजवळ गेल्या 1 वर्षापासून CB कार्यक्रम सगळे भरतात, तो पण निकष होता. THR वगैरे तुम्हाला मी सांगितलं, म्हणजे इथंच आपल्याला जे 6-7 गुण होते ते इथंच आहेत. ते बाकीचे म्हणजे तुमचा प्रोत्साहन भत्ता इथे मिळणार की नाही इथंच तुम्हाला कन्फर्म होणार आहे. अशा पद्धतीने
पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण ह्या पद्धतीने जे तुम्हाला मासिक अहवाल आहेत ते चेक करायचे आहेत आणि ते चेक करून तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला कळणार आहे। परंतु ह्या महिन्याची चूक पुढच्या महिन्याला आपल्याला कशी दुरुस्त करता येईल, कारण की खोटं काम करत नाही, परंतु चुकीचं टाकलं गेलं असेल तर दुरुस्त मात्र आपण चुकी आपल्याकडनं पुढच्या महिन्याला कशी टाळता येईल ही पण आपल्याला काळजी घ्यायची। घाईगर्दीत वजन टाकू नका, रोजचे 10-10, 12-12 वजन टाका, जास्त असतील त्याने देखील अजिबात घाई करू नका। आपण 10 ते 12 तारखेपर्यंत वजन आरामात टाकू शकतो। THR देखील पूर्ण महिनाभर जर तुमचं FRS होत नसेल, काही अडचण असेल तर पूर्ण महिनाभरात करायचा प्रयत्न करा। 31 तारखेपर्यंत देखील तुम्हाला ह्या महिन्यामध्ये चान्स आहे। 1-2 लाभार्थी राहिला THRचा काही प्रॉब्लेम होणार नाही, परंतु तुमचे जास्तीचे लाभार्थी राहायला नको। वजनांचं देखील तुमचं कुपोषणाचं प्रमाण ह्या पद्धतीने राहायला नको। पुढच्या महिन्याला काळजीपूर्वक टाका। आपल्याला उंची बदल करता येत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। वजन मात्र पुढच्या महिन्याला अगदी ॲक्युरेट टाकण्याचा प्रयत्न करा आणि 1-2-4-5 लाभार्थ्यांचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मॅडम यांना सांगू शकता। अशा पद्धतीने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचा प्रोत्साहन भत्ता खूप साऱ्या ताईंना आला आणि त्याच्या मागचं हे देखील एक कारण आहे। तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच मला सांगायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच, धन्यवाद।